हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्याचे आपले 2 मार्चचे क्वेश्चन PYQ चे 2019-2025 पर्यंत. ठीक आहे. आणि हा चॅप्टर तुम्हाला 7 मार्क्ससाठी आहे. आज आपण बघतो किती 2 मार्चचे क्वेश्चन. तर आता मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्चच्या क्वेश्चनला. बघा, क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला कोणते असतात? गिव्ह सायंटिफिक रिझन. आता आपल्याला जवळपास सायंटिफिक रिझनचे 10 क्वेश्चन आहे क्वेश्चन 2A मध्ये. ठीक आहे, ते बघायचे आपल्याला. 10 क्वेश्चन मिळून कोणतं? क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B मिळून 10 क्वेश्चन वगैरे आहे. त्यामध्ये काही गिव्ह सायंटिफिक रिझनचे आहेत. पहिला क्वेश्चन 2A मध्ये आणि बाकीचे आन्सर द फॉलोइंग आहे. आता हा तुम्हाला विचारलाय जुलै 2023 पर्यंत क्वेश्चन समजून घे बघा. ह्युमन हॅव अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता माणसाचा खूप महत्त्वाचा रोल आहे कशामध्ये? एन्व्हायरमेंटल बॅलन्स मध्ये. आता आपण जो आजूबाजूचा परिसर बघतो, आपला एन्व्हायरमेंट बघतोय, एन्व्हायरमेंट मध्ये माणूस एकमेव आहे कोणता? तो पूर्णपणे सगळ्या गोष्टीला मेंटेन करू शकतो. कारण का माणसाकडे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी वगैरे आहे, त्यामुळे तो सगळ्या गोष्टीला सांभाळू शकतोय. मग बघा, तुम्ही म्हटलं काही ह्युमन्स आर द मोस्ट इंटेलिजंट ऑर्गॅनिझम अँड यूज नॅचरल रिसोर्सेस ऑन लार्ज स्केल. फक्त माणूस असा एकमेव प्राणी आहे, तो ह्या सगळ्या नकाशामध्ये लार्ज स्केल मध्ये वापर करतोय. भरपूर प्रमाणात वापरतोय. कसं? डिफॉरेस्टेशन, आपण जंगलतोड करतोय, आपली इंडस्ट्री वाढते, ठीक आहे, पोल्युशन आपण करतोय, ओव्हर यूज करतोय कशाच्या रिसोर्सचा, नॅशनल रिसोर्सेस आहे त्यांचा, एन्व्हायरमेंटल बॅलन्स आपण डिस्टर्ब करतोय. त्यामुळे माणसाचा रोल याच्यामध्ये असं पण तुम्हाला म्हणायला लागेल. मग तुम्हाला काय फक्त विचारलंय माणसाचा का महत्वाचा रोल आहे, मग तुम्हाला जे पण माहिती आहे. आणि बघा, चॅप्टर नंबर 4 हा तुमच्या लँग्वेज वरती बेसिस वर आहे. तुम्ही जर तुमचे म्हणणं पूर्णपणे याच्यामध्ये जर मांडलं प्रॉपर शब्दांमध्ये, तर 100% तुम्हाला मार्क चांगले भेटू शकतात. लक्षात ठेवायचे. यामध्ये हे पॉईंट काही वेगळे नाही. डिफॉरेस्टेशन असेल, जंगल तोडवे असेल, पूर्णपणे जंगलाचा नाश असेल, आपण इंडस्ट्री स्थापन केली, कंपन्या स्थापन केल्या, पोल्युशन जास्त केले, त्याचा ओव्हर यूज केलाय पूर्णपणे रिसोर्सचा, त्यामुळे एन्व्हायरमेंट काय डिस्टर्ब झालंय. हे माणसामुळे झालं आहे. ठीक. इट ह्युमन डिस्टर्ब द बॅलन्स, ओनली ह्युमन कॅन कन्झर्व द रिस्टोर इट. आता माणसाने जर पूर्णपणे बॅलन्स बिघडवला आहे, तर माणूस रिस्टोर करू शकतो का नाही? एकदम बरोबर. त्यामुळे कोणता माणसाचा रोल आहे याच्यामध्ये. मग तुम्ही कन्झर्वेशन करा, अफॉरेस्टेशन करा, म्हणजे काय, परत झाडं वगैरे लावा, पोल्युशन कंट्रोल मध्ये आणा, त्याला सस्टेनेबल वापर करा, हे माणसाचा रोल आहे. त्यामुळे माणसाचा काय आहे? क्रुशियल रोल आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स मध्ये. हे आहे तुमचं 2 मार्कचा आन्सर. आणि 2 मार्क जवळपास बघा, मी हा एक पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट आणि हा चौथा पॉईंट, तुम्ही असेच जवळपास 4 जे आहेत पॉईंट, जे आहेत प्रॉपर 4 पॉईंट मध्ये उत्तरलेच. पण पॉईंट हाफ आपला यायचे नाही. एका पॉईंटला आपल्याला एक अर्धा मार्क्स असतो. बघा, आपला जर 2 मार्कचा क्वेश्चन असेल पूर्णपणे, तुम्ही जर व्हॅलिड पॉईंट लिहिला, आता मी तुम्हाला दिले असे, कोणता? याला हाफ मार्क, परत या दुसऱ्या पॉईंटला हाफ मार्क, याला हाफ मार्क आणि याला पूर्णपणे हाफ मार्क जो आहे लास्टला जो आहे, असे मार्क तुम्हाला भेटत असतात. आता हा याचाही मिळून 1 आणि याचा मिळून 1, असे किती 2 मार्क्स या क्वेश्चनला असतात. ठीक आहे, क्वेश्चन 2A मध्ये. पण तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. कधी कधी 3च पॉईंट होतात आणि कोणता हा जो पॉईंट असतो ते ह्युमन हॅव द क्रुशियल रोल. तुम्हाला जर वाटलं माझे 3 पॉईंट थोडेफार चुकताय, तुम्ही अजून एक पॉईंट लिहायचा आणि कोणतं लास्टची ओळ आहे जशी आहे तशी लिहायची व्यवस्थित क्वेश्चनच्या रिलेटेड फक्त. तरी पण तुम्हाला प्रत्येक पॉईंटला हाफ 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 मार्क भेटत असतात. ठीक आहे. मग तुम्हाला मार्क कोण दिले मी? डिफॉरेस्टेशन असल, इंडस्ट्रियलायझेशन असल, पोल्युशन असल, ओव्हर यूज असल, माणूस कन्झर्व करू शकतो हे पण असल. ठीक आहे. त्यानंतर कोणतं कन्झर्वेशन आहे, परत अफॉरेस्टेशन आहे, हा भाग पोल्युशन कंट्रोल. आता फक्त हा भाग काय तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचंय, बाकी विशेष काहीच करायचं ना नाही याच्यामध्ये. ठीक आहे. क्वेश्चन 2A मध्ये असेल तर किती 2 मार्क असतात आपल्याला. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट तुम्हाला दिलेला आहे. कोणता? ग्रास, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश, त्यानंतर डायडॅश तुम्हाला विचारलंय. आता ही आपल्याला माहिती काय, ही फूड चेन आहे. काय ही फूड चेन. आता फूड चेन मध्ये आपल्याला दिलेलं आहे कोणतं? ग्रासवरती कोण डिपेंड असतं? कोणतं? ग्रासवरती फ्रॉग, फ्रॉग वरती स्नेक, स्नेक वरती इगल, इगल वरती डिकम्पोजर वगैरे आहे. म्हणजे इगल पूर्णपणे लास्टला मिळाला कोणता? तो किल झाल्यानंतर कोणतं? त्याला डिकम्पोजर्स काय करतात? पूर्णपणे किल करत असतात. आता आपल्या चॅप्टर मध्ये एक डायग्राम दिली बघा, त्या डायग्राम नुसार झालं तुम्ही. ग्रासवरती ग्रासहॉपर वाढतो, ग्रासहॉपर वरती फ्रॉग वाढतो, म्हणजे ग्रासला ग्रासहॉपर खातो, ग्रासहॉपरला फ्रॉग खातो, फ्रॉगला स्नेक खातो. ठीक आहे. स्नेकला इगल खात आणि इगल पूर्णपणे डिकम्पोजर्स पूर्णपणे खात असं, म्हणजे कोणता? हा पूर्णपणे किल झाल्यानंतर ही फूड चेनचा पार्ट झाला. ठीक आहे. पुढे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता या चार्ट मध्ये तुम्हाला जे मार्क केले, हे याच्यामध्ये दाखवले, हे तुम्ही लिहायचे होते. हे पेपरमध्ये काय होते? एम्प्टी सोडले होते. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. गरज का आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची, असा तुम्हाला प्रश्न विचारला होता. आणि यामध्ये याला तुम्हाला दिलता 1 मार्क
आणि याला तुम्हाला 1 मार्क असं तुमचा 2 मार्कचा क्वेश्चन होता. ठीक आहे. मग तुम्हाला हे ऑलरेडी दिलं होतं टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. नेचरचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, तो अबाधित ठेवण्यासाठी, टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. कोणता नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. परत कोणतं आहे टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. हे पण आहे तसे एक लास्ट कोणतं टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सला पूर्णपणे कन्झर्व करण्यासाठी आहे ते अबाधित ठेवण्यासाठी. आता हा तुम्हाला फ्लोचार्ट काय होता कम्प्लीट करायचा होता. ठीक आहे. हा पण किती आहे 2 मार्क्स साठी फ्लोचार्ट आहे. याला पण 1 मार्क्स यामुळे 1 मार्क्स जे आहेत. असं तुम्हाला अजून जर दिलं असेल नीट काय गरज काय नोट कन्झर्वेशनची तुम्हाला अजून पण सांगता येईल कोणकोणतं एन्व्हायरमेंट सिस्टिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डिसीज जे आहे ते कंट्रोलमध्ये करायचे आहे. पूर्णपणे प्युरिफायर आपल्याला पाहिजे आहे ते पॉईंट वगैरे आहे. ठीक आहे. असे भरपूर पॉईंट आहे. नॅचरल रिसोर्सेस पूर्णपणे वाढवायचे आहे. प्राण्यांना वाचवायचे वगैरे आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंट बॅलन्स करायचं आहे. असे तुम्ही पॉईंट त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं राईट द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन ह्युमन बॉडी. रेडिएशनचा माणसाच्या जीवनावरती ठीक आहे ऍडव्हर्स इफेक्ट काय होतो, घातक इफेक्ट काय होत असतो हे तुम्हाला लिहायचंय. पहिलं बघा, जर आपण बघितलं कोणतं जर रेडिएशन जर झालं कोणतं कॅन्सर जे आहे आपले कॅन्सर होऊ शकतो. बॉडीचे आपले टिश्यू जे आहेत काय होईल डिस्टर्ब होतील. जेनेटिक चेंजेस वगैरे होईल. म्हणजे असा चेंजेस कोणता जो पिढ्यान पूर्णपणे झाला. आणि कधी कधी विजन जे आहेत विजनला सुद्धा काय होतं अफेक्ट होऊ शकतं. हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट मध्ये हे मांडता पाहिजे काय होईल रेडिएशनमुळे. मग मी तुम्हाला दिलेलं आहे कोणतं कॅन्सर होऊ शकतो, बॉडी टिश्यू डिस्टर्ब होऊ शकतात, जेनेटिक चेंजेस होऊ शकतो, विजन जे आहे ऍडव्हर्सली अफेक्ट होऊ शकतो, त्याला दिसण्याचे जे प्रॉब्लेम वगैरे आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. त्याचे तुम्हाला कोणता कलर ब्लाइंडनेस वगैरे आहे किंवा जेनेटिक चेंजेस वगैरे आहे कोणतं फ्युचर जनरेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे. इंटरनल ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. आता एक्सरे वगैरे आहेत रेडिओ पोल्युटंट वगैरे असतात त्यामुळे आपला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे कोणता तेवढं प्रॉपर पॉईंट तुम्ही लिहिले गेलं पाहिजे. आता याला लिहिताना कायम पॉईंट लिहायचे कोणता ऍडव्हर्स इफेक्ट ऑन ट्रेडिशनल बॉडी. हा झाला पहिला पॉईंट कोणता पहिला करायचं, त्यानंतर दुसरं, त्यानंतर तिसरं, त्यानंतर चौथे असे पॉईंट कोणतं स्टेप बाय स्टेप मांडत चालायचे. ठीक आहे. आता हा सुद्धा क्वेश्चन किती मार्कला आहे 2 मार्क्स साठी आहे आपला क्वेश्चन. ठीक आहे. जो की विचारलाय मार्च 2024 मध्ये. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, राईट शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन विषयी तुम्हाला काय करायची शॉर्ट नोट लिहायची. ठीक आहे. आता काय ते थोडक्यात एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय ते तुम्ही लिहा पूर्णपणे आणि डेफिनेशन करेक्ट लिहिली पाहिजे. डेफिनेशन साठी खूप छान मार्क्स वगैरे असतात. आता बघा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय मीन्स प्रोटेक्शन प्रिझर्वेशन अँड प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. एन्व्हायरमेंट काय करायचं प्रॉपर मॅनेजमेंट करायचं, त्याचं प्रोटेक्शन करायचं, बचाव करायचा, प्रिझर्व करायचं आहे ते राखायचं, प्रॉपर मॅनेजमेंट करायचं त्याचं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं रिलेशन बिटवीन ह्युमन बिंग्स अँड एन्व्हायरमेंटल सिन्स द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन. आता आपलं काय रिलेशन आहे कशा बरोबर पूर्णपणे एन्व्हायरमेंट बरोबर. म्हणजे आपण आणि पूर्णपणे एन्व्हायरमेंट काय झालं सोबत जन्माला आलो होतो. तेव्हा ड्यू टू पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे जेव्हा लोकसंख्या वाढवते, इंडस्ट्रियलाइजेशन होते, कंपन्या स्थापन होत्या, डिफॉरेस्टेशन जंगल जास्त होते, पोल्युशन जास्त होतं, एन्व्हायरमेंट बॅलन्स काय होतं डिस्टर्ब होतं. ठीक आहे. आता तुम्हाला कन्झर्वेशन विषय म्हटलं मला काय लिहायचे थोडं काय स्टेप लिहायचं बघा. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हेल्प टू मेंटेन बॅलन्स इन नेचर. ते काय करतं नेचर मधलं बॅलन्स मेंटेन करतं. इट हेल्प्स टू सॉल्व्ह नॅचरल अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे आर्टिफिशियल नॅचरल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम काय करतं दूर करतं ते तुम्हाला दिले. इट इज नेसेसरी टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन. आता फ्युचर जनरेशन जे आहेत कोणतं त्यांना जर आपल्याला पृथ्वी जे आहेत स्टेबल प्रोव्हाइड करायचे असेल तर आपल्याला यांचं बॅलन्स करणं महत्वाचं आहे. आता मेजर्स लाईक कोणते दोन म्हटले अफॉरेस्टेशन असेल कोणतं अफॉरेस्टेशन आहे, पोल्युशन कंट्रोल आहे, सस्टेनेबल यूज वगैरे आहे. ठीक आहे. या कन्झर्वेशनचा हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला एकूण किती पॉईंट दिले 1 2 3 4 5 6 7 8. हे तुम्हाला 8 पॉईंट लिहायची गरज नाही. तुम्ही यामधले कोणतेही 4 पॉईंट पूर्णपणे पिक करून थोडक्यात जे आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे. लक्षात द्या व्यवस्थित. हा क्वेश्चन सुद्धा किती मार्कला मी तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे प्रॉपर. ठीक आहे. त्यामुळे तो लिहायचं एवढे 8 पॉईंट लिहायची तुम्हाला गरज नाही. मी एवढे पॉईंट तुम्हाला यासाठी जास्त दिले की तुम्हाला त्याच्यावरून कळावं कोणता जे मी पिक पॉईंट वगैरे आहे मी जे बोल्ड करून दिले हे पॉईंट खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा पुढचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द गिवन कन्सेप्च्युअल पार्ट. म्हणजे तुम्हाला फ्लो चार्ट पूर्ण करायचा आहे. विचारलं काय हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओएक्टिव्ह पोल्युटंट ऑन ह्युमन बीइंग्स. आता जुलै 2023 आणि मार्च 2020 ला दोन्ही पण एक्झाम मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी हा सिमिलर क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चनचा टाइप वेगळा होता पण कोणतं विचारलं हेच होतं.
कोणतं हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युटंट ऑन ह्युमन बीइंग. आता ते बघितलं आपण काय होतो, जेनेटिक चेंजेस होतो, कॅन्सर अल्सरेशन होऊ शकतो पूर्णपणे, बॉडीचे टिश्यू डिस्टर्ब होऊ शकतात, ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो पूर्णपणे आईवरती, ब्लाइंडनेस जे आहेत आपलं कधी राखणदारीपणा जो आहे तो सुद्धा येऊ शकतो पूर्णपणे. नाईट ब्लाइंडनेस वेळेचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लाइंडनेस असेल, डोळ्याची दृष्टी सुद्धा काय होते, जाऊ शकते. एवढे हार्मफुल इफेक्ट मानसिक जीवनावरती होऊ शकतात. हा क्वेश्चन किती मार्कला आहे तुम्हाला, 2 मार्क्ससाठी क्वेश्चन वगैरे आहे. मग 4 पॉईंट जेवढे आपल्या बॉक्स वगैरे असेल त्या बॉक्समध्ये तेवढे आपल्या पॉईंट लिहायचे आहे. ठीक आहे, चला बघूया पुढचा क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन काय 7 नंबरचा, व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, राईट 2 टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. ऑलरेडी आपण एन्व्हायरमेंट विषयी क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. तुम्हाला 2 टाइप्स विचारले एन्व्हायरमेंटचे. मग कोण 2 टाइप्स आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट आहे आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे. नॅचरल म्हणजे काय, जो निसर्गतः स्थापन वगैरे आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय, मानवाने तयार केलेलं. बघा इथं प्रॉपर डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज एन्व्हायरमेंट म्हटलं तर इथं कोणती डेफिनेशन आहे. ठीक आहे, डेफिनेशन लिहायची प्रॉपर. इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे फिजिकल आहे, केमिकल आहे आणि बायोलॉजिकल फॅक्टर आहे कोणतं तुमच्या आजूबाजूला, विच अफेक्ट द डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड एज अ एन्व्हायरमेंट. त्याला काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट असं म्हणत असतो. मग काय म्हटले तर, कंडिशन इन द सराउंडिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूला जी पण कंडिशन आहे त्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट किती टाईप आहे, 2 टाईप आहे. कोणकोणते, नॅचरल आणि आर्टिफिशियल. जे तुम्हाला सांगितलं नॅचरल मध्ये काय येतं, एअर आहे, वॉटर आहे, लँड, ऍटमॉस्फिअर, प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. हे सगळं काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे नॅचरल एन्व्हायरमेंट. त्यानंतर हे बघा लिव्हिंग होता, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल लिव्हिंग आहे. आता बाकी कोणतं, वॉटर, लँड, एअर आणि ऍटमॉस्फिअर सगळं आहे हा अबायोटिक फॅक्टर आहे. अबायोटिक फॅक्टर हे लिव्हिंग नसतात लक्षात घ्या. त्यानंतर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट कोणतं, इन्क्लुड्स मॅन-मेड सराउंडिंग सच ॲज बिल्डिंग, रोड्स, फॅक्टरीज, डॅम, सिटीज. हे काय म्हणतोय, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे जे आपण तयार केलेलं आहे. ठीक आहे, 2 मार्कचा क्वेश्चन वगैरे आहे. 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये बघा डेफिनेशनला 1 मार्क, त्यानंतर याला 1 मार्क, याला 1 मार्क वगैरे जे आहेत. ठीक आहे, प्रॉपर लिहिले आपण. 2 मार्क्स मला क्वेश्चन लिहायचं आहे. आता याला 1 मार्क का म्हटलं, मी डेफिनेशन बोललेली करेक्ट मार्क आणि बाकी नॅचरल एन्व्हायरमेंट याला 2 हाफ मार्क म्हणून 1 मार्क जे होतं. ठीक आहे, टोटल 2 मार्क. पुढचा क्वेश्चन, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेन. आता आपल्या बुक्समध्ये यांचं डायग्राम पण दिले, एक पूर्णपणे बॉक्समध्ये त्यांची स्टोरी लिहिली. तुम्ही त्या स्टोरीपासून काय शिकलाय, कोणता, जाधव मोलाई पेन. आता तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे, एकच माणूस होता. आता जाधव मोलाई पेन या माणसाने पूर्णपणे फॉरेस्ट एस्टॅब्लिश केलंय. म्हणजे कोणाचाही आधार न घेता पूर्णपणे फॉरेस्ट उभे केले सिंगल माणसाने. आपण बघतो कधी कधी राष्ट्र जे असतात, पूर्णपणे माणसं जे असतात, किती मोठं राष्ट्र असतात तरी सगळ्या माणसाचा सहभाग होऊन काही काही जंगल स्थापन होत नाही. पण या एका माणसाने पूर्णपणे काही एकरवरती कोणतं फॉरेस्ट उभं केलं. ठीक आहे बघा, सिंगल डिटरमाइंड पर्सन कॅन ब्रिंग अ पॉझिटिव्ह चेंज इन द एन्व्हायरमेंट. आता एक माणूस काय होतो, पूर्णपणे पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो कुठं, एन्व्हायरमेंटमध्ये. कंटिन्युअस एफर्ट अँड डेडिकेशन. आता त्यांनी कंटिन्युअस प्रयत्न केले, कोणतं कायम प्रयत्न केले, कायमस्वरूपी जे आहेत. डेडिकेशन त्यांचं होतं पूर्णपणे, इतके डेडिकेशन कारण मला हे एस्टॅब्लिश करायचंय. कोणतं, ट्रान्सफॉर्म बॅरल लँड इंटू फॉरेस्ट. म्हणजे अशी पडीक जमीन होती, पूर्णपणे बॅरल लँड होती. अशा या बॅरल लँडवरती, नापीक जमिनीवरती पूर्णपणे फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल उभं केलं. कोणी, जाधव मोलाई पेन यांनी. बघा, ट्री प्लांटेशन अँड अफॉरेस्टेशन प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. ट्री प्लांटेशन जे असतं, अफॉरेस्टेशन असतं, खूप महत्त्वाचा रोल आहे एन्व्हायरमेंट मध्ये, कन्झर्वेशन मध्ये. बघा, प्रोटेक्शन ऑफ नेचर डज नॉट ऑलवेज रिक्वायर गव्हर्नमेंट ऍक्शन. आता प्रत्येक वेळी जंगल वाचवायचे, कोणतं, निसर्ग वाचवायचं आहे, ते निसर्ग वाचवण्यासाठी कोणतं गव्हर्नमेंट ऍक्शनची गरज नाही. इंडिव्हिज्युअल माणूस जो आहे पूर्णपणे तो सुद्धा पॉवरफुल ऍक्शन घेऊ शकतो. तुम्हाला म्हटलंय एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी सिटीजन. म्हणजे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ती कोणतं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं. ठीक आहे. लव्ह अँड कमिटमेंट टुवर्ड द नेचर कॅन रिस्टोर द इकॉलॉजिकल बॅलन्स. म्हणजे तुमचं जे कमिटमेंट आहे, तुम्ही जे निसर्गावर प्रेम करताय, ते कमिटमेंट कोणतं, निसर्गाला पूर्णपणे रिस्टोर करू शकतं. असं या स्टोरीमधून आपल्याला शिकायला भेटलं. आता तुम्हाला काय शिकायला भेटलं या स्टोरीमधून हे पण तुम्ही सांगू शकता. आता आपल्या बुक्समध्ये जो डेटा आहे, कोणता, काही एकरवरती यांनी काय केलं ते एस्टॅब्लिश केलं होतं, ते तुम्ही लिहू शकता. तो एक पॉईंट वगैरे आहे. ठीक आहे. अजून काय तुम्हाला शिकायला भेटलं, की कोण झाडं लावली होती हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये किती एकर लावली होती, असे जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता 100%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन, डिस्क्राईब एनी 2 एनिमल्स ऑफ थ्रेटन स्पेसिस. आता तुम्हाला 2 एनिमल्स विचारले जे कोणत्या थ्रेटन मध्ये आहे, म्हणजे नामशेष होण्याच्या कागारावरती आहे. मग पहिला कोणता आहे, लायन टेल मंकी. दुसरा कोणता आहे, रेड पांडा. आता लायन टेल मंकी कोणता आहे, इंडियन स्पेसिस आहे.
तो कुठे सापडतो पूर्णपणे वेस्टर्न घाट्स ऑफ इंडियामध्ये. आता तुम्हाला ईस्टर्न घाट आहे आणि वेस्टर्न घाट आहे. ठीक आहे, वेस्टर्न घाटमध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे, इट्स पॉप्युलेशन डिक्रीजिंग ड्यू टू डिफॉरेस्टेशन, जंगल तोड झाली पूर्णपणे, त्यांची हॅबिटेट डिस्ट्रक्शन झाली पूर्णपणे, म्हणजे त्यांना राहायला जागा नाही राहिली. ठीक आहे, श्रिंकिंग हॅबिटॅट, श्रिंकिंग म्हणजे काय रे, त्यांची राहण्याची जागा जी आहेत कमी कमी होत चालली. काही ठिकाणी ते पूर्णपणे एक्सटेंड झाली आणि काही नंतर नंतर ते पूर्णपणे एक्सटेंड होतील, असं पूर्णपणे धोका आपल्याला वाटतो. तो कोणता, लायन टेल मंकी जे आहे, त्याची डायग्राम आपल्याला बुक्स मध्ये दिलेली चॅप्टर 4 मध्ये. त्यानंतर रेड पांडा आहे, ही कोणती रेअर स्पेसिस आहे, क्वचित आढळते आहे कुठे, हिमालय रिजन मध्ये. आता इथे काय म्हटले, कन्सिस्टंट कन्सिडरबली डिक्लाइन ड्यू टू लॉस ऑफ हॅबिटॅट अँड द इलिगल हंटिंग. म्हणजे त्यांनी त्यांचं जे पूर्णपणे फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्ट मध्ये जो भाग आहे त्या भागामध्ये काय झालं, त्यांचा हॅबिटेट लॉस केला. इलिगल हंटिंग म्हटलं म्हणजे माणसं काय करतात माहिती का, असंविधानिक प्रकारे त्यांना मारतात, पण त्यांची हत्या वगैरे करतात. आणि त्यांची हत्या केल्यामुळे काय झालं, या स्पेसिस ज्या आहेत पूर्णपणे ब्रीडिंग स्पेसिस ज्या आहेत त्या कोणत्या आपल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे संपून जातील. ठीक आहे, त्यामुळे ह्या काही थ्रेटन स्पेसिस आहे, म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये यांची स्पेसिस ज्या आहेत ती संपू शकतात. मुलांना लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रुव्ज. सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे काय, म्हणजे आपण बघा देवराई त्याला म्हणतो. काय म्हणतो, देवराई. आता इथे देवराई हा शब्द आहे, तर देवश्री आहे, त्याला देवराई करतो. देवराई, देवराई म्हणजे देवाच्या नावाने जे वन राखले जातात त्याला काय म्हणतो आपण, देवराई. त्या इंग्लिश मध्ये नाव काय, सॅक्रेड ग्रुव्ज. ठीक आहे, देवराई. बघा, सॅक्रेड ग्रुव्ज आर पॅचेस कोणता, ऑफ फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. म्हणजे काय, देवाच्या नावाने राखलेले वने, याला म्हणतो आपण सॅक्रेड ग्रुव्ज. बघा, दिस फॉरेस्ट आर प्रोटेक्टेड बाय द लोकल कम्युनिटीज, म्हणजे आपण जे माणसं वगैरे असतात लोकल लेवलचे, कोणता, नॉट बाय द गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंट लोकलचा म्हणजे गव्हर्नमेंटचा काही हस्तक्षेप नसतो. आपल्या कम्युनिटीमध्ये जे माणसं राहतात म्हणजे त्या ते एरियामध्ये जे पूर्णपणे फॉरेस्ट असेल, जी जागा असेल, झाडं वगैरे असतील, ते देवाच्या नावाखाली आपण राखून ठेवतो. ठीक आहे, कटिंग ट्रीज ऑफ हंटिंग एनिमल्स इन सॅक्रेड ग्रुव्ज इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे कोणतं झाड तोडायला, त्याच्यामधले अॅनिमल जे त्यांना मारायला पूर्णपणे बंद असते, ड्यू टू रिलिजियस बिलीफ म्हटलं. म्हणजे आपण धर्माच्या नावाखाली किंवा धर्माचा आधार घेऊन पूर्णपणे काय करतो, यांची इलिगल हंटिंग जी आहे पूर्णपणे आणि झाड तोडणं आहे पूर्णपणे आपण थांबवतो. सॅक्रेड ग्रुव्ज ऍक्ट ॲज अ नॅचरल सेंच्युरी जे आहे, कोणतं, सॅक्रेड ग्रुव्ज ऍक्ट ॲज नॅचरल सेंच्युरीज फॉर प्लांट्स आणि अॅनिमल. आता ही नॅचरल सेंच्युरीज म्हणून आपण वाढवतो त्यांना, कशाला, सॅक्रेड ग्रुव्जला. इट हेल्प टू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी काय, जैवविविधता. काय म्हणतो आपण त्याला, जैवविविधता म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी. आता त्याच्यामध्ये कोणता, भरपूर सारे प्लांट असतील, अॅनिमल असतील, रिअर स्पेसिस वगैरे असेल, इंडेमिक स्पेसिस वगैरे असतील, अशा स्पेसिसला आपण काय देतो, सहारा देतो. ठीक आहे, त्यामुळे मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज हॅज बीन रिपोर्टेड इन इंडिया. बघा किती मोठा डेटा आहे, जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे देवराई आपल्या भारतामध्ये आहे. लोक बघा कम्युनिटीमध्ये किती ऍक्टिव्ह आहेत. लोक आपला जो धर्म आहे तो धर्म पूर्णपणे रक्षण करण्यासाठी आपण जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज आपण वाढवले. ठीक आहे, सॅक्रेड ग्रुव्ज आर फाउंड मेनली इन द वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट इथं पूर्णपणे गुजरात पासून तर पूर्णपणे कर्नाटक पाठीमागचं, तामिळनाडूचा, केरळचा जो पार्ट आहे या भागापर्यंत त्या आपण पूर्णपणे सॅक्रेड ग्रुव्जचा भाग वगैरे आहे, वेस्टर्न घाट जो आहे. ठीक आहे, बट दे एक्सटेंड थ्रू आउट द कंट्री. काही कंट्री त्याप्रमाणे एक्सटेंड झालेलं आहे, पण आपल्या भारतामध्ये आहे काही भाग असा आहे कोणत्या त्या भागामध्ये तुम्हाला सॅक्रेड ग्रुव्ज जे आहेत पूर्णपणे वेस्टर्न घाटमध्ये जास्तीत जास्त सापडला आहे. असे पण तुम्ही सॅक्रेड ग्रुव्ज विषयी शॉर्ट मध्ये लिहू शकतात. मग तुम्हाला कोणतं पहिलं शब्द आहे, देवाच्या नावाखाली आपण राखतोय, लोकल कम्युनिटी राखते, गव्हर्नमेंटच्या मध्ये काही रोल वगैरे नाही, याच्यामध्ये काय रिलिजियस बिलीफ वगैरे असतो, आपण आपला विश्वास वगैरे असतो पूर्णपणे देवावरती. त्यामुळे आपण त्या भागामध्ये स्ट्रिक्टली प्रोहिबिट करशाला पूर्णपणे हंटिंग ऑफ अॅनिमल्स आणि कटिंग ट्री आहे. हा शब्द महत्वाचा आहे. सेकंड काय करतो, नॅशनल सेंच्युरीज आपण प्लांट आणि अॅनिमल्स वापरतो. म्हणजे आपण नॅशनल सेंच्युरीज आहेत आपली ती कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यामुळे काय होते, बायोडायव्हर्सिटी काय होतं, कन्झर्वेशन होतं असतं. आपण जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रुव्ज भारतामध्ये आहे, वेस्ट घाटामध्ये जास्तीत जास्त आहे. संपला. ठीक आहे, पण जे मेन शब्द जे आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. आणि तुम्हाला जर काही पॉईंट डाऊट वगैरे असेल तर मला ते पॉईंट नक्कीच शेअर करत चला, कमेंट करत चला. ठीक आहे.